नमो बुद्धाय। आज आपण एका फार गहन पण अत्यंत उपयोगी विषयावर चर्चा करणार आहोत। विषय आहे बौद्ध धर्मातील 40 ध्यान पद्धती। आज आपण पाहूया हे 40 ध्यान प्रकार कोणते आहेत, त्यांचा उपयोग काय आहे, कोणता ध्यान कोणासाठी योग्य आहे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण त्याचा कसा लाभ घेऊ शकतो। आपण सारे जाणतो की भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केले ते गहन ध्यान साधनेतूनच। त्यांनी जे अनुभवले तेच इतरांना शिकवले। त्यांनी लोकांना सांगितले चित्तं दमतं सुखं, म्हणजे ज्यांनी मनाला जिंकले त्यानेच खरे सुख मिळवले। म्हणूनच ध्यान हा बौद्ध जीवनाचा मुख्य आधार आहे। पण ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून शांत बसणे एवढंच नाही। बौद्ध परंपरेत ध्यानाला 40 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये विभागलेले आहे। तर 40 वेगळ्या पद्धतीमध्ये का बरं विभागले गेलेले आहे? कारण प्रत्येक मनुष्य वेगळा आहे। त्याचे स्वभाव, त्याची प्रवृत्ती, आवडी, दोष वेगळे वेगळे आहेत। त्यामुळे सर्वांना एकच ध्यान योग्य पडत नाही। ज्यांना काम वासना जास्त आहे त्यांना अशुभ ध्यान उपयोगी असते। ज्यांना राग जास्त येतो त्याला मैत्री ध्यान योग्य असते। ज्याला अस्थिरता आहे त्याला आनापानसती योग्य आहे आणि ज्याला एकाग्रतेची गरज आहे त्याला कसिन ध्यान योग्य आहे। असे विविध मार्ग बुद्धांनी सांगितले। 40 ध्यान पद्धतींना 8 गटामध्ये विभागले गेलेले आहेत। तर सर्वप्रथम आपण बघूया 8 गट कोणकोणते आहेत आणि त्यानंतर आपण बघूया प्रत्येक गटामध्ये किती भाग आहेत आणि काय सांगितले आहे, काय शिकवले गेलेले आहे ते सगळं। तर पहिला भाग आहे कसिन ध्यान। कसिन ध्यानचे 10 प्रकार आहेत। ह्या ध्यानमध्ये साधक विशिष्ट वस्तू, रंग किंवा घटकांवर आपलं मन केंद्रित करून एकाग्रतेची उच्चतम अवस्था प्राप्त करतो। हे सामर्थ्य ध्यान मानले जाते। दुसरा प्रकार आहे अशुभ ध्यान। हे सुद्धा 10 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत। अशुभ म्हणजे अशुची, मृतदेहाचे निरीक्षण। या ध्यानातून अनित्य, असुंदरता, शरीराची क्षणभंगुरता समजते। काम वासना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हणजे अशुभ ध्यान आहे। तिसरा प्रकार आहे अनुस्मृती ध्यान। ह्या ध्यानाला सुद्धा 10 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे। चौथा ध्यान आहे ब्रह्मविहार ध्यान। याचे 4 प्रकार आहेत। पाचवा ध्यान आहे अरूप ध्यान। ह्याचे 4 प्रकार आहेत आणि 6वा ध्यान आहे दुःख निरोध ध्यान। ह्याचा 1 प्रकार आहे। 7वा ध्यान आहे आहार पटिकुल ध्यान। ह्याचा 1 प्रकार आहे। अशा प्रकारे हे प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत। तर आता आपण पहिला प्रकार बघूयात, कसिन ध्यान म्हणजे काय? कसिन म्हणजे पूर्ण, संपूर्ण, अखंड वस्तू। एखाद्या घटकांवर किंवा रंगावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करणे म्हणजेच कसिन ध्यान आहे। याचे 10 प्रकार भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेले आहेत। पहिला प्रकार आहे पृथ्वी कसिन। ह्याच्यामध्ये साधक मातीवर, जमिनीवर किंवा मातीच्या गोल ताटलीवर लक्ष केंद्रित करतो। तो मनात म्हणतो हे पृथ्वी स्थिर आहे, दृढ आहे। यामुळे मनाला स्थिरता प्राप्त होते। दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये कसिन ध्यानचा दुसरा प्रकार आहे आपो कसिन, म्हणजे पाणी। साधक स्वच्छ पाण्याच्या ताटलीकडे पाहतो। तो पाण्याचा गुण मनात ठेवतो। पाणी थंड आहे, प्रवाही आहे आणि जीवनदायी आहे। यामुळे चित्ताला शीतलता मिळते। तिसरा प्रकार आहे तेजो कसिन, म्हणजे अग्नी। साधक दिव्याच्या ज्योतीकडे पाहतो। तो विचार करतो, अग्नी प्रकाश देतो, अंधार घालवतो पण जाळतोही। यामुळे धैर्य, ऊर्जा आणि जागरूकता वाढते।
चौथा प्रकार आहे वायो कसीन म्हणजे वारा. साधक वाऱ्याचा प्रवाह जाणतो. कधी पाने हलताना, कधी श्वासात येणारा वारा. वायो कसीनामुळे चित्त हलके होते, अस्थिरता कमी होते. पाचवा प्रकार आहे नील कसीन म्हणजे निळा रंग. साधक निळ्या कपड्यावर किंवा आकाशाकडे पाहून ध्यान करतो. यामुळे त्याचे चित्त शांत, गहन आणि आकाशासारखं विशाल होते. सहावा प्रकार आहे पित्त कसीन म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाच्या वस्तूकडे लक्ष केंद्रित केले जाते. हा रंग आनंद आणि प्रसन्नता देतो. सातवा प्रकार आहे लोहित कसीन म्हणजे लाल रंग. लाल रंगाचा विचार केला जातो. लाल रंग धैर्य, जिद्द आणि सामर्थ्य निर्माण करतो. आठवा प्रकार आहे ओदात कसीन म्हणजे पांढरा रंग. पांढरा रंगाच्या वस्तूकडे पाहणे. पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे आपलं मन पवित्र होते. नववा प्रकार आहे आलोक कसीन म्हणजे प्रकाश. प्रकाशावर ध्यान करणे. सूर्याचा किंवा चंद्रप्रकाशाचा. प्रकाश अज्ञान दूर करतो आणि आपली प्रज्ञा वाढवतो. दहावा प्रकार आहे आकाश कसीन. आकाशाकडे पाहून ध्यान करणे. आकाशाकडे पाहून आपलं मन स्थिर राहते. आकाश अमर्याद आहे, तसेच आपले मनही अमर्याद होऊ शकते. तर अशा प्रकारे कशीन ध्यान जो आहे याला 10 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे. आणि आता आपण एक एक करून 10 प्रकार पूर्णपणे बघितले. हे ध्यान एकाग्रता निर्माण करते. चित्त एका वस्तूवर स्थिर करून ते प्रसन्न, शांत आणि सामर्थ्यवान बनते. भगवान बुद्धांनी अनेक भिक्खूंना सांगितले होते, जेव्हा मन चंचल आहे तेव्हा तुम्ही कसीन ध्यान करा. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा मग प्रज्ञा ध्यान करा. खूप वर्षापूर्वी भगवान बुद्धांच्या काळात एक तरुण साधू होता, सागर भिक्षू. तो सुरुवातीला भिक्षू झाला तेव्हा त्याचं मन खूप चंचल होतं. वासना, राग, मोह आणि भूतकाळाच्या आठवणी त्याला सतत डिवचत असत. तो जेव्हा ध्यानाला बसायचा तेव्हा त्याचं मन एक क्षणात इतरत्र धावून जायचं. त्याला स्वतःवर राग यायचा. मी इतका प्रयत्न करतोय तरी सुद्धा माझं मन का स्थिर होत नाही. एके दिवशी तो बुद्धांना भेटायसाठी गेला आणि बुद्धांना भेटून तो म्हणतो, भगवान, माझं मन वाऱ्यासारखं अस्थिर आहे. मी काही ध्यान करू शकत नाही. कृपया तुम्ही मला मार्गदर्शन द्या. बुद्धांनी त्याला सांगितले, सागर, तू तेजो कसीन साधना कर. एक लहान दिव्याची ज्योत घे आणि तिच्याकडे एकाग्रतेने पहा. जसं जसं तुझं मन स्थिर होईल तसं तसं तू त्या ज्योतीत विलीन होशील आणि त्या ज्योतीतून आतली वासना, जी राग, मोह आहेत, हे सारे भस्म होतील. सागर भिक्षू रोज रात्री लहानसा दिवा पेटवायचा. तो त्याच्या झोपडी समोर ठेवून शांतपणे बसायचा. सुरुवातीला त्याचं मन पुन्हा पुन्हा भटकायचं, पण तो ठाम होता, मी हार मानणार नाही. हळूहळू त्याचं मन स्थिर व्हायला लागलं. ज्योतीकडे पाहताना त्याला असं वाटलं जणू ज्योत त्याच्या आत शिरते. आणि एका रात्री अचानक त्याला अनुभूती झाली, त्याचं मन स्वतःच आगीसारखं तेजस्वी झालं आहे. त्याला जाणवलं, राग ही अग्नी आहे, पण तेजो कसीन ध्यानाने ती शांत होते. वासना ही धग आहे, पण साधनेच्या ज्योतीत ती जळून जाते. अज्ञानाचा अंधार या ज्योतीने नाहीसा होतो. त्या दिव्यापासून तो साधू पूर्णपणे बदलला. त्याच्या डोळ्यात करुणेचा प्रकाश होता, चेहऱ्यावर तेज होतं, मन मात्र पूर्णतः शांत होतं. तो साधू अखेरीस अरहंत पदाला पोहोचला, म्हणजेच त्याने वासनांना संपूर्णपणे नाश केला. तेजो कसीन ध्यानाने त्याचं मन इतकं निर्मळ झालं होतं की त्याला निर्वाण प्राप्त झालं. ही कथा आपल्यालाही सांगते, जर आपण आपलं मन एका ज्योतीकडे स्थिर आणि तेजस्वी केलं
तर जीवनातील अंधकार नक्कीच नाहीसा होतील. तर अशा प्रकारे आपण बघितलं तेजो ध्यान केल्यामुळे माणूस कशा प्रकारे स्वतःच्या मनाला स्थिर करतो, स्वतःचा चित्त एकाग्र करतो. आणि आज आपण बघितलं 40 प्रकारचे ध्यान पद्धती आहेत. 40 प्रकारच्या ध्यान पद्धतीमध्ये 8 भागामध्ये त्याला विभागले गेलेले आहेत. आणि जे 8 भाग आहेत त्यांना सुद्धा विविध प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत. आणि त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे कसीन ध्यान, तर कसीन ध्यान बद्दल आज आपण बघितलं. आणि कसीन ध्यानाला किती प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत? 10 प्रकारमध्ये. ते 10 प्रकार सुद्धा आपण बघितलं. आणि 10 प्रकारामध्ये एक प्रकार येते तेजो ध्यान. त्या तेजो ध्यानाचा उदाहरण सुद्धा आपण बघितलं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये बघूया दुसरा प्रकार कोणता आहे ध्यानाचा. ठीक आहे. साधू साधू साधू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. नमो बुद्धाय.